काम अधिकचं केलेलं सांगा. 1 रुपयाचं काम दाखवा मला. काय करणार आहे ते? मी सांगतो, तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून द्या. इथल्या सदस्याला, प्रत्येक गटातल्या जिल्हा परिषदेला च्या सदस्याला. आमदाराचं काम किती कोटीचं आहे वर्षाचं? 5 वर्षाचा फंड किती? 25 कोटी. त्यातलं 5 कोटी आता वजा झालं, मागचं 1 वर्ष गेलं, राहिला किती? 20 कोटी. आमदार 20 कोटीचं काम करू शकतो. किती? 20 कोटीचं. तुम्ही आमचे जिल्हा परिषद सदस्य निवडून द्या. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटी रुपये देतो. 21. प्रत्येक जिल्हा परिषदेला सदस्याला 21 कोटीचं काम आपण देऊ. ही ताकद आपल्याकडे आहे. हे काम आपण करू शकतो, म्हणून आपण आज सांगतोय. मी त्या विधिमंडळामधला एक सदस्य आहे. 13 महिन्यामध्ये 13 रुपयाचं सुद्धा काम यांनी या तालुक्यासाठी केलं नाही आणि करूही शकत नाही. तुम्हाला देतो म्हणतील चंद्र, तारे, डोंगर, नदी, समुद्र सगळं आणू, पण त्यांनी गेल्या निवडणुकीपूर्वी 2 वर्ष अशा पद्धतीनं या प्रशासकीय मान्यतेचं आणि कामाचं भूमिपूजनाचं, टेंडरचं आणि घोषणेचं, त्यामुळं रस्त्याची कामं 73,000 कोटी रुपये, म्हणजे जे पुढच्या 5 वर्षामध्ये लागणार आहे ते सगळं खर्च आज तिजोरीमध्ये खडखडाट आहे. भयानक परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे राज्य जवळजवळ बंद पडलेलं आहे, पण यांच्या सरकारच्या, पोलिसाच्या, प्रशासनाच्या जोरावरती हे लोकांना दाबून ईडी, सीबीआय या सगळ्याच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न केला जातो. मी सातत्यानं या संघर्षामध्ये पुढे असतो. माझ्याही पाठीमागे वेगवेगळ्या भानगडी लावण्याचा, कुठेतरी पकडण्याचा, कुठेतरी गाठण्याचा, कुठेतरी आमदारकी रद्द करण्या, असे अनेक मार्ग हे अवलंबत आहेत की ही माणसं ही लढाव आहे, ती थांबली पाहिजे. 13 महिन्यात मला 13 रुपये सुद्धा मिळाले नाही. आपली पात्रतेप्रमाणे आपल्याला मिळालेले पैसे आहेत, त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट नाही, आपल्या मेंदूत खडखडाट झालेला आहे.